हॅलो, मी अश्विनी. लाईफस्टाईल विथ अश्विनी भादुर्गे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. कसे आहात सगळे? हो, मी पण मजेत. नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे. पावसाने तर आता हात दाखवलेला आहे. 4 दिवस झालं म्हणजे काय 4 दिवस पाऊस पडून गेला. त्याच्यानंतर काही पाऊस नाही आहे. पूर्ण कडक ऊन पडत आहे. खरं, आज जरा सकाळी क्लायमेट एकदम थंड वाटलं आणि एक पावसाची सर येऊन गेली. आता पाऊस आणि जरा पाहिजे कारण की भाताचं लागवड चालू झालेली आहे आमच्या इकडं आणि त्याच्यासाठी पाऊस लागतो. खरं पाऊस नाही आहे. खरं बहुतेक सांगितलेत येईल पाऊस, यायलाच पाहिजे. पावसाळा म्हणतात ना, पाऊस आला तर पाऊस पाऊस पाऊस, ऊन नसलं तर म्हणायचं ऊन. काय आपल्याला तर काही ऋतू सणच होत नाहीत असं झालं आहे. आणि पावसाळा येऊन गेला ना तर घरची अवस्था थोडीशी खराबच होते कारण की मॉइश्चर पकडते सगळीकडं. म्हणजे थंडीनं हे स्लॅबची घरं वगैरे थोडंसं थंड होतात, मॉइश्चर पकडते. म्हटलं आज जरा किचनची साफसफाई करून घेऊया कारण किचन पण खूप असं मला म्हणजे पावसामुळं किंवा असं ऑइल वगैरे हे करून खूप जरा डट वाटायला लागले. म्हटलं आता वेळ आहे तर म्हटलं आज पहिला किचन थोडं स्वच्छ करून घेऊया. म्हणजे वेळ असल्यावरतीच ह्या गोष्टी करायला मिळतात दिवसभरा म्हणून. हे किचन काढलं तर 1 तासभर तर आराम आपला जातोय. 1 तास काय जास्तच जातोय. एक काढायला गेलं तर दुसरं निघते, दुसरं काढायला गेलं तर तिसरं निघते. चला म्हटलं आता वेळ आहे तर म्हटलं आज जरा किचन स्वच्छ करून घेऊया. आता पहिला किचनवरचं सगळं सामान काढून तिकडे डायनिंग टेबलवरती ठेवते. म्हणजे मला पटापट वरती चढले की नाही काही गोष्टी पायाच्या खाली येऊ नये, धक्का वगैरे लागू नये. मी सगळं आता तिकडे ठेवते. स्वयंपाक वगैरे सगळं आवरला आहे. म्हटलं आज जरा लवकर आवरली कामं कारण की ह्याच्यासाठीच मी आज लवकर आवरली कारण की आज जरा किचन मला स्वच्छच करायचं होतं. खूपच आज करतो उद्या करतो पण असं पुढं पुढं चाललं होतं. म्हटलं पहिला पटापट हे सगळं काढून तिकडे ठेवते म्हणजे मला चढून पटपट स्वच्छ घासून घेता येतं सगळं स्टाईल्स वगैरे. आणि इकडं सगळं झाडं वगैरे पण आहेत ते सगळं मला आता काढून बाजूला ठेवायला पाहिजे. सकाळीच भरपूर भांडी पडली होती. मग एकदमच पहिला भांडी वगैरे घासून घेतले आणि म्हटलं आता स्वच्छ करायचं आहे. म्हटलं मला किचन कट्टा पण पहिला क्लीन करून घेतलेला बरं. म्हणजे भांडी असले तर वरती चढायला पण येणार नाही. म्हणून पहिला भांडी वगैरे सगळी घासून घेतली होती आणि एका टोपला भरून ठेवलं होतं. मग त्याच्यानंतर म्हटलं हे किचन कट्ट्यावरचं सगळं सामान साईडला करायचं. त्याच्यावरती माझ्या किचनच्या अशा खिडकी आहे समोर मोठी. त्याच्यावरती असे छोटे छोटे प्लांट लावले मी आणि काही मोठे असे पॉट नाही आहेत. ते असे माझ्या काही छोटं छोटं वेस्ट होतं. जसे की बॉटल, जसं छोटंसं कप ह्याच्यामध्ये मी अशी प्लांट लावले. सगळे मनी प्लांट्स आहेत वेगवेगळ्या टाईपचे आणि मी त्याच्यामध्येच लावलेत आणि त्याच्यामुळं ना किचनला खरंच लुक छान येते माझ्या. म्हणून मी हे असं छान असं प्लांट वगैरे लावून ठेवले. आता म्हटलं पटापट हे सगळं काढून घेतलं की नाही मला पटकन असं वरती चढता येईल कारण की सगळं पायामध्ये आलं तर काय करता येणार नाही म्हणून पटकन वरती चढले आणि एका बकेटमध्ये ना सर्फ घालून घेतलं. भरपूर असं सर्फ आणि थोडं पाणी घालून ना त्याचं असं म्हणजे करून घेतली मी आणि एक छान टर्किश टॉवेल घेतले आणि त्याच्यानं छान मस्त असं घासून काढले सगळं हे. चोत्यानं नाही घासले कारण की ह्याच्यानंच मी असं छान जोर लावून घासले आणि इतकी छान सगळं स्वच्छ होते ना. ब्रशनं घासण्यापेक्षा असंच टॉवेलमध्ये असा टर्किश टॉवेल घ्यायचा जाड असलेला टर्किश टॉवेल घ्यायचा. तो असं टर्किश म्हणजे असं खरबरीत असतोय ना असा. त्याच्यानं मी सगळं घासून काढायचं म्हणजे हाताने जेवढं जोर लागतील तेवढं जोर काढले. करून स्वच्छ करून काढले बघू शकता आणि माझ्या स्टाईलचं कलर येल्लो आणि व्हाईट आहे आणि किचनमध्ये जास्त येल्लो असावं असं म्हणतात. वास्तुशास्त्रप्रमाणे किचनमध्ये येल्लो कलर असावं ते शुभ मानला जातो. म्हणून हे सगळं स्टाईल्स वगैरे इतकं असं जोर लावून घासले. त्याच्यानंतर इकडं विंडो कारण की ही विंडो एक्झॅक्ट शेगडीकडेच आहे आणि त्याच्यामुळं ना ह्या विंडोवरती खूप ऑइल वगैरे येतं आणि त्याच्यामुळं डट खूप जमते आणि हे विंडोचं एक असं आहे ना मला पुढच्या साईडनं जितकं हाताला येते तितकंच करता येते. म्हणजे एक खालून थोडंसं विंडो आत गेलेत पाठीमागच्या साईडला आणि वरती तेवढाच आम्ही स्क्वेअर असा ठेवलो आहे म्हणजे ट्रायंगल शेप ठेवलो आहे. तेवढाच तो ओपन आहे कारण की उजेड वगैरे यावं म्हणून. त्याच्यानंतर हे मायक्रोवेव्हकडं म्हणजे तर इथं मी हे बघितलेच नव्हते. किती दिवस झाले स्वच्छ करायचं म्हणून मी हलवले देखील नव्हते. म्हटलं आज तो पण सगळं स्वच्छ करून घेऊया म्हणून मायक्रोवेव्ह पूर्ण हलवून ना तिकडं पण स्वच्छ करून घेतले. इतकी धूळ झाली होती ना घरामध्ये. दिसत नाही असल्या घरामध्ये धूळ आहे. खरं जेव्हा करतो ना तेव्हा असं वाटतंय आता तुम्ही असं बघू शकता. आता ती बघा फरशी बघितला. आता फक्त एक कपडा मारल्यावर किती छान एकदम स्वच्छ दिसायला लागली. तेवढंच वाटतंय की घर म्हणजे जरा हात मारतला तर स्वच्छ होतंय असं
वाढते खरं, दिवसातनं वेळच मिळत नाही. असा तर एका आठवड्यातनं 15 दिवसातनं 1 दिवस काढावंच लागते किचनसाठी. म्हटलं आता काढूया स्वच्छ. आणि हो जो समोर आपली शेगडीच्या समोरचा जो पट्टा आहे, इथं तर ऑइल नक्कीच उडालंच पाहिजे, कारण की माझ्या घरी चिमणी वगैरे नाही आहे. आता सगळं नवीन लेटेस्ट सगळं चिमणी वगैरे लावून घ्यायची पद्धत आली. खरं असं चिमणी वगैरे माझ्या घरी काही नाही आहे. असं डायरेक्ट म्हणून मोठा विंडो आहे त्याच्यातनं बाहेर जाते. म्हटलं इथं जोर काता घेऊन ना मी असं जोर धरून घासले. आणि त्याच्यानंतर बघू शकता इतकी छान फरशी, असं असं वाटत होतं की आत्ताच नवीन लावली की काय. इतकं छान सुंदर फरशी म्हणजे स्टाईल दिसायला लागली. आणि आता समोरच्या एवढाच पट्टा चांगलं मी ब्रशनं घासले, नाहीतर बाकीचं सगळं मी असं टॉवेलवरतीच जोर देऊन सगळं स्वच्छ करून घेत होते. आणि इतकं असं चिकट चिकट पाणी आलं, म्हटलं अरे बापरे. फक्त आता मधीच केले होते मी, असं पण नाही की आता एक वर्षभर केले नाही का 6 महिने केले नाही, असं तर नाही. आता परवाच स्वच्छ केले होते. तरी पण किचनची अवस्था अशी होते. आणि आता ह्या थंडीच्या दिवसात तर खरंच खूपच असे काळे काळे असं डाग आल्यासारखे दिसायला लागतात. मग त्याच्यानंतर म्हटलं थोडंसं, हे आहे माझा किचन, असा ट्रायंगल शेपमध्ये आहे, बघू शकता. आणि म्हटलं आता हे फरशा वगैरे खालचं ना सरफेस पण स्वच्छ असं घासून काढूया. एकदा आता हातात घेतलंय ना काम करायला, तर हा पूर्ण सरफेस पण चांगलं घासून काढले. कारण की आता एकदा आणि परत म्हटलं अनेक 8 दिवसानं सगळं करायला पाहिजे. आणि तोपर्यंत आता आषाढी वगैरे पण आहे, तर म्हटलं आता सगळं हातात आले तोपर्यंत करून घेऊया. आता गॅस कट्टा तर स्वच्छ करून झाला आहे. आता म्हटलं थोडंसं ट्रॉलीच्या बाहेरनं पण स्वच्छ करून घेऊया. आणि ह्या ट्रॉली माझ्या असं लाकडाच्या नाही आहेत, म्हणजे लाकडी असतात असं नाही, किंवा फंगस येते, बुरशी पकडते, फुगते, असं काही नाही. हे मटेरियलच काहीतरी वेगळं आहे. ह्या मटेरियलचं नाव मला माहीत नाही. खरं हे मटेरियल इतकं सुंदर आहे ना, फक्त एक कपडाच तुम्ही असा मारला ना असं चकचकतंय ना. आणि ट्रॉल्यांचा कलर पण येल्लो आणि व्हाईट ठेवले मी, कारण की किचनमध्ये येल्लो आणि व्हाईट खूप प्रमाणात वापरलं जातं, शुभ मानलं जातं म्हणून. आणि ह्या ट्रॉल्यांच्याबद्दल तर मी इतक्या लोकांच्या ट्रॉल्या माझ्यानंतर इतक्यांनी माझं ट्रॉल्या केल्या घरामध्ये. खरं त्यांचं मी इतकं ऐकले, अरे माझं ट्रॉलीचं हे इश्यू झालं, माझे ट्रॉलीचे हँडल्स तुटले, किंवा माझं ट्रॉलीचं आतून फुगा लागले, त्याला गंज आले, असं म्हणून. खरं हे माझ्या ह्या ट्रॉल्या खरंच सगळ्यात बेस्ट क्वालिटीच्या ट्रॉल्या आहेत. ते कुठल्या म्हणजे एक वेगळंच असं चकचकते वरचं मटेरियल, लाकडाचं नाही आहे बिलकुल. ते कसलं आहे मला पण माहीत नाही. ते मी बघते, मी एकदा सांगते त्याचं काय आहे ते मटेरियल. खरं एकदा जर तुम्ही असं फक्त सर्फच्या पाण्यानं एकदा हात मारला ना, तर खरंच खूप किती पण त्याच्यावरती काही पण पडलेलं असू दे, तेलकट, चिकट, काही डाग, फक्त जरा हात मारला तर इतके सुंदर निघून येतात ना, इतके स्वच्छ दिसतात. आणि खरंच छान वाटतात हे. म्हणून मी हेच मला लई आवडतात ह्या ट्रॉल्या. त्याच्यानंतर म्हटलं आता इकडं सगळंच आज म्हटलं आज हातात काम घेतलंय ना, तर आज म्हटलं सगळंच स्वच्छ करून काढायचं. दरवाजाच्या आता हे दरवाजाचं हालत पण बघा. ही दरवाजा माझा बाहेर पाठीमागच्या साईडला जाण्यासाठी हा दरवाजा आहे. तो दरवाजा देखील असं पावसामुळं आणि ह्याच्यामुळं असं पूर्ण काळे काळे डाग पडले होते. म्हटलं आता त्याला पण आज स्वच्छ करून घेऊ. बघा किती छान, हा पण सागवानचा डोर आहे. जरा एकदा कपडा मारल्यावर परत इतकं सुंदर चकचक म्हणजे छान दिसायला लागलं ना ते. ह्यानी करायलाच मिळत नाही ह्या गोष्टी सगळ्या. आणि जेव्हा मी असं करायला घेते ना, तेव्हा मग मला कोण थांबवू शकत नाही असं वाटते. मग मी एकदमच सगळं करायला घेते. किचन म्हणजे हेच किचनचं झालं. आता बाहेर आले मी. किचनची बाहेरच्या साईडने ही खिडकी आहे. आता आतून तर मला जितकं हाताला येत होतं तितकं केले. आणि इथं पण मी जितकं जमते तितकं करायला बघितले, कारण की स्टूल ठेवला ना कोणी तर मला धरायला पाहिजे. नाहीतर म्हटलं घरी आज कोणच नाही, स्टूल वगैरे हलला तर पडायला नको, कारण की तिथं जागा ना अशी अशी वर खाली आहे. कारण की स्टूल ठेवलं तर जरासं कोणी तर सपोर्टला असलं की नाही काय वाटत नाही, कारण की वरच्या खिडकींच्या हात जात नव्हतं. तरी पण मी ट्राय करून वरतीपर्यंत हात जरा पाय टाचा उंच करून मी पुसून काढले. ट्राय केले, कारण की जरासं कोणी असत असतं ना तर मी चढून केले असते. खरं नको रे बाबा, उगीच पडले बिडले तर आणि उपद्रव नको. आणि म्हणतील हे आणि काय करून घेतलीस बॅप म्हणून. म्हटलं जितकं जमतंय तितकं करूया. आणि तसंच असतं, आपल्याला जितकं जमतंय तितकंच करावं. उगीच ओव्हर करून स्वतःला त्रास करून घेणं काही गरजेचं नाही आहे. जेवढं जमतंय तितकं मी स्वच्छ करून घेतले. हे आहे खिडकी बघा माझी बाहेरच्या साईडनं. ही दिवसभर मी उघडीच ठेवते, कारण की इथून खूप छान हवा वगैरे येते. आणि काही फोडण्या वगैरे घातल्या ना ऑटोमॅटिक चिमणीची काही गरज नाही. हे मला खूप छान एअर पास करते, म्हणजे खूप छान वाटते इथे या खिडकीतून. आणि समोरचं सगळं ग्रीनिश छान वाटतं इथून.
चला, ही खिडकी पण आता ऑलमोस्ट माझी क्लीन होत आलेली आहे. आता तर असंच आबडधोबड मी पुसून घेतले. आता पुढच्या वेळेला कोण घरी असते तेव्हा ना परफेक्ट पुसून घेते. फायनली किचन स्वच्छ झालेलं आहे. फक्त एक साईड झालेलं आहे, अजून तिकडचं मी काही काढलेलं नाही. फक्त एवढंच करायला 1 तास लागला. पूर्ण स्टाईल घासून काढावे लागले. इकडचं तेवढं काही घाण नव्हतं, पण हा पोर्शन सगळा घाण होता. म्हटलं आता फायनली झालेलं आहे स्वच्छ. आता झाडं लावून घेते, कारण की हे इम्पॉर्टंट आहे. कारण की ह्याच्याशिवाय सुंदर किचनला माझ्या शोभाच येत नाही. तर हे पहिला मी यांना लावून घेते, छान असं त्यांच्या त्यांच्या जागेत ठेवून घेते. छोटे छोटे प्लांट्स छान वाटतात हे घरामध्ये. तर हे मी बॉटलमध्ये बनवले. खरं इतकं सुंदर मनी प्लांट ह्याच्यामध्ये ग्रो केले. खूप सुंदर मनी प्लांट ग्रो केले, छान वाटते. मी हे पण ठेवते, सगळी झाडं लावून घेते. छान छान झाडं. ह्याच्यात पण मनी प्लांटच आहे, जास्त मनी प्लांटच लावले मी. आणि हे पण मनी प्लांटमधलंच एक वेगळं आहे. ह्याच्यात थोडासा कलर वेगळा आहे, व्हाईट आणि ग्रीन असं शेडमध्ये. वेलच आहे ही पण. तर किचन माझं असं दिसत आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छानसं कमेंट करून देखील सांगा. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.